हेलो दोस्तों, भूल तो नहीं गए हमें। भूल तो नहीं गए हमें। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द साऊंड प्रतीक. आपल्या साऊंड लाईनचा फर्स्ट युट्यूबर आणि युट्यूबर आणि हे नाव जरी सध्या डगमगत असलं तरी हे कधीच बुडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. माझ्या कितीही लो फेज चालू असल्या आयुष्यात तरी पण मी तुमच्या पुढं साऊंड लाईनचा कंटेंट आणि साऊंड लाईनच्या गप्पा गोष्टी आणल्याशिवाय राहणार नाही. तिकडं काही का होईना, आय नो थोडे दिवस झाले मी शांत होतो, पण परत एकदा आला हे जूनचा महिना. जूनच्या महिन्यापासून स्टार्ट होतात ते आपले भले मोठे शो. स्टार्टिंग होत्या आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून. आणि याच्यापेक्षा चांगला एखादा उत्सव काहीच असेल आपल्या साऊंड लाईनची सुरुवात व्हायला किंवा शोची सुरुवात व्हायला, म्हणजे राज्याभिषेकानं या गोष्टींची सुरुवात होत्या. ही लय मोठी गोष्ट आहे. सो मी बोलतोय 2026 ला येणाऱ्या सर्व शोज बद्दल. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे भरपूर दिवसानंतर शोज की बाते विथ प्रतीक एपिसोड. तुम्हीच कमेंट करून सांगा, कारण की मला आठवत नाही मी लास्ट एपिसोड याचा कधी केलता. आणि शोची बाते आपण करतो, शोचे अपडेट सांगतो किंवा झालेल्या शो बद्दल आपण चर्चा करतो, गप्पा गोष्टी करतो. पण आपली साऊंड लाईन एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये एखादी गोष्ट जर खरं बोलायला गेलो तर त्याच्यावरून मॅटर होतात. त्यामुळे आपण लास्ट इयर ही सिरीज बंद केली होती. पण परत एकदा वाळव्याचा शो, मांगल्याचा शो, 32 शिराळचा शो, एवढे मोठे मोठे शो आपल्या दारावर येऊन थांबले. त्यामुळे ही सिरीज परत चालू करणं मला भाग होतं ना मेरी जान. सो सुरुवात करतोय 2026 मधल्या शोज की बाती विथ प्रतीकचा एपिसोड इथे येईल, तुम्ही बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे वाळवा द अल्टिमेट साऊंड सिटी 4 टॉपचा विषय. ह्या गावात होणाऱ्या 6 जूनला जी मोठी भव्य दिव्य आपल्या महाराजांची राज्याभिषेक मिरवणूक आहे, त्याला साऊंड नेमकं कोणते लागणार आहेत आणि ते कसं लागणार आहे आणि त्याच्यावरच्या सगळ्या गोष्टी, सगळे नोट्स डिटेल्स माझ्याकडे आले आहेत. अभ्यास पण मी केलाय. सो आता घेऊन येतोय तुमच्या पुढं ह्या सर्व डिटेल्स. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब. मेरे पास एक रेकॉर्ड आहे. ये रिकॉर्ड तो नहीं, ये साउंड का रिकॉर्ड है, लेकिन इधर देखो, इथं बघा. तुम्ही एक गोष्ट मी ऑब्झर्व करतोय, आपले जेवढे वॉचर्स आहेत ते नुसते तुम्ही व्हिडिओ बघून जाता. सबस्क्राईब करा ना नल्ल्यांनो, इज्जत द्या तुमच्या भावाला. 50,000 ला कधी पोहोचणार? साऊंड लाईनचा फर्स्ट युट्यूबर आहे, अजून 50 पोहोचल्या नाही. कसं वाटतंय बघायला? दुःख, दर्द, पीडा होत्या, पण असू दे. तुम्ही करा सबस्क्राईब. हे जे आता जे एनर्जेटिक लावले हे मला परत तुम्ही लावायला लावू नका, एवढं काळजी घ्या. आणि वाळवा शोला इतका मोठा शो आहे, मला पण माहिती आहे, एक्साइटमेंट आहे तुम्हाला. आणि जरा पण नवे करताना मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगणार आहे की कोण, कुठे, कधी, कसं आणि काय होणार आहे. चीअर्स टू वाळवा शो 2026च्या अपडेट. आता पहिला विषय, वाळव्यात मी मागच्या वर्षी आलो का नाही, कारण की ऑलमोस्ट शो नंतर 5 ते 6 महिने मला एकच कमेंट होती, वाळवा ब्लॉग कधी, वाळवा ब्लॉग कधी. पण मी गेलोच नव्हतो लास्ट इयर. सो वाळवा ब्लॉग येणार कधी असा. सो त्याच्यावरती भरपूर कारण आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो वाळव्याचा ब्लॉग असेल त्यामध्ये कव्हर करू. पण जे काय होतं ते आता शॉर्ट आहे. त्यामुळे ह्या वर्षी पहिली ब्रेकिंग न्यूज तुम्हाला सांगतो, मी तुमचा भाऊ सामके गणपती वाळव्यामध्ये येणार आहे. सर्वांसोबत व्हिडिओ करणार आहे. सर्व मंडळांना खूप प्रेम माझ्याकडनं. इन्स्टाला अपडेट इतक्याशा मी टाकल्या नाही, जसं मी सांगितलं तर काही पर्सनल प्रॉब्लेम चालू आहेत माझ्या लाईफमध्ये गेल्या काही महिन्यांपासून. पण तरी पण मी येणार आहे ह्या वर्षी वाळव्यात आणि ब्लॉग पण होईल आपला. सो ही गोष्ट मेन आहे की मी येतोय का, तर मी येतोय आणि माझ्यासोबत इतके सारे साऊंड पण असणार आहे. सो बघू आता ह्या साऊंडची लिस्ट. वाळवा शो म्हणजे 4 टॉपचा विषय. तिथं कायम लागतात 4 टॉप. आपण 11 सीझन कव्हर करून आलेलो असतो. आपल्याला 2 टॉपची सवय झालेली असते, फुल कॉम्पिटिशनची सवय झालेली असते. पण वाळवा एक असा अपडेट घेऊन येतो जिथं लागतात 4 टॉप. आणि त्याचबरोबर भव्य दिव्य अशी आपल्या महाराजांची मिरवणूक आणि त्याचसोबत येणाऱ्या त्या चौकातलं ते एक अविस्मरणीय कॉम्पिटिशन. त्याचाच एक हायलाइट व्हिडिओ मी परवा पोस्ट केला, त्याची लिंक इथे बघून घेऊ शकता. सो त्या चौकातला जो विषय असतो ना, तो सगळ्यात महत्वाचा विषय असतो. गेले 3 वर्ष आपण तिकडे ब्लॉग केला. लास्ट इयर सोडलं तर त्याच्या पाठीमाग 3 वर्ष मी तिथं ब्लॉग केले. आणि जो सीन असतो तिथला बऱ्यापैकी व्हायरल करायची जबाबदारी माझी होती. जरी ते माझं गाव नसलं तरी पण त्या गावाबद्दल मला आपुलकी, काही बांधिलकी, जिव्हाळा होता, कारण मी तिथं तेवढं काम केलं. आणि ह्या 4थ्या वर्षी मी तिथं जाणार आहे. सो तिथं मंडळ असतात जवळजवळ 16 ते 17. आणि ह्या वर्षी त्याच्या 2-3 मंडळाचं साऊंड कॅन्सल आहे. पण जेवढे काय आहे तेवढे मी तुम्हाला
तुम्हाला आता सांगतो. त्यामध्ये पहिला येतो एसपी बॉयज वाळवा यांनी लावला आहे गावचा सेटअप व्हीएस पॉवर साऊंड. गाव बी आपलं, रुबाब बी आपलं असला, आणि रुबाब त्यांचा आहे पण, कारण की त्यांच्या दुकानाचं नाव पण रुबाबच आहे. म्हणजे एक राईम कसला भारी झाला बघा आपला. सो एसपी बॉयज यांनी लावला आहे व्हीएस पॉवर साऊंड फ्रॉम सांगली म्हणजेच वाळवा, आणि तो असणार आहे व्हीएस कॅबिनेट ज्युनियर. म्हणजे भागात पहिल्यांदाच तो सेटअप आपल्या इकडे लॉन्च झाला, तुम्हाला माहित आहे, आणि वाळव्यात लागणार नाही तर काही विषय. सो बघू तिथं कसा आता अपडेट येतोय, कारण की मला तर वाटतंय कंपनी विषय असणार आहे. कंपनीचे ओनर, तेजस सेट वगैरे, साऊंडचे ओनर, सगळेच तिथं असणार आहे. त्यामुळे बघायला येईल गावच्या सेटअपची गावात कशा हव्या होत्या, आणि तो लागणार आहे एसपी बॉयज यांच्यासाठी. दुसरे आहे ते म्हणजे युवा कंपनी, ठरल्याप्रमाणे त्यांचा कायमच इंडिया ऑडिओ फ्रॉम द कराड, ते पण 4 टॉप आरपी कॅबिनेटचा लिडिंग सेटअप असणार आहे ह्याही वर्षी तिथं. त्याच्यानंतर इथं चिंतामणी युवा शक्ती, तो येतोय पॉवर प्लसचा डीएस प्लस साऊंड. त्यामुळे डीएस पण आसपास मधला सेटअप आहे, त्यामुळे फुल ताकद पॉवर प्लसची त्याच्याकडे पण असणार आहे. त्याच्यानंतर येतो आता पॉवर प्लसचा सेटअप आहे म्हणजे पुढे कोणता नेक्सा पाहिजे. सो नेक्सा सेटअप घेऊन आली आहे ते म्हणजे संयुक्त अहिर गल्ली, एकदम शेवट असं हे मंडळ, आणि त्याचबरोबर असणार आहे त्यांचा लास्ट इयर पण होता, आणि ह्याही वर्षी पाटील नंबर 1 पॉवर्ड बाय द वन अँड ओनली नेक्सा कॅबिनेट. आणि नेक्सा कॅबिनेटचा एक हुकमी एक का तुम्ही म्हणू शकता, पाटील नंबर 1 पण तिथं असणार आहे. त्याच्यानंतर येते ती म्हणजे अंबामाता युवा शक्ती, त्याचसोबत आहे येई कंपनी म्हणजे अशोका साऊंड लाईन, आणि त्याच्यानंतर एसवी बॉयज सोबत आप्पा ऑडिओ म्हणजे बांबू डालके विषय असणार आहे सध्याचा ट्रेंडिंगचा विषय. त्याच्यानंतर संयुक्त हळबाग एसआरएस कंपनी साऊंड असणार आहे त्यांच्यासोबत. त्यानंतर आडवा कट्टा रॉयल रिपोर्ट कराड आकाश डुबल यांचा सेटअप असणार आहे. त्याचबरोबर श्री युवा शक्ती यांच्यासोबत असणार आहे द खापने प्लस युवी कॅबिनेटचा सेटअप. योगेश भाई अहिर युवा मंच यांचा असणार आहे पीएसपी म्हणजे परत एकदा युवी कॅबिनेट. त्याचबरोबर एनव्ही बॉयज यांचा आहे सस्पेन्स. आणि एवढे सगळं किरकिर ऐकल्यानंतर तुम्हाला ब्रँड लॉयडलीचं मजा घ्यायची असली तर तुम्हाला जावं लागेल नागराज युवा शक्तीकडे, जिथं आहे लंबोदर ऑडिओ. लॉयडलीचा एक लिडिंग इंस्टावर ट्रेंडिंग सेटअप म्हणतात लंबोदर ऑडिओ यांना. तो सेटअप पण वळवामध्ये आता त्यांची क्वांटिटी मे बी जास्त असू शकतं, आपल्याला त्या दिवशी कळेल. त्यानंतर इथे तो म्हणजे डीएन बॉयज यांचा असणार आहे NT22. आणि त्याच्यानंतर आपले 2 मंडळ राहतात ते म्हणजे तुम्ही आता वाळवा म्हटलं की छत्रपती शासन आणि संयुक्त पेडभाग हे नाव ऐकलंच असेल, किंवा थोरात स्पोर्ट हे पण नाव ऐकलं असेल तुम्ही. यांचं यावर्षी बहुतेक साऊंड नाहीत असं मला समजलंय. अपडेट तर नाहीत आलेल्या माझ्या लिस्टला किंवा अजून कुठेच, बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम मुळे त्यांचं साऊंड असतील. पण जेवढे काही तुम्ही मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 एक 13 साऊंड तर त्या दिवशी म्हणजे 6 जून 2026 ला तुम्हाला वाळवामध्ये बघायला भेटतील. साऊंडचेकचा टाइम आहे 4:30 ते 5, कारण की लवकर शो चालू होतो. लवकर म्हणजे आपल्या कॉम्पिटिशन साठी का नाही, दुपारी 2-3 वाजता हा शो नसतो. 4:30-5 नंतर साऊंडचेक चालू होतील, आणि कॉम्पिटिशन होतात ते रात्री 6-7 नंतर त्या चौकात. सो हीच अपडेट होती वाळवा 2026 ची. आता मला माहित आहे मी कोणत्या फेज मधून बाहेर पडायचं ट्राय करतोय, त्यामुळे जशी माझी एनर्जी पहिला होती किंवा जसं मी व्हिडिओ आधी बनवायचं त्या टाइप मध्ये हा व्हिडिओ नसेल, आणि मी गडबडीत पण शूट केलाय. त्यामुळे जरा समजून घ्या, मी रिगेन करायला लावली माझा मला जुना पत्तिंग मी स्वतः रिगेन करायला लावली. तुम्ही या गोष्टीत मला सपोर्ट करा. मी भरपूर असं काही फेज किंवा काही एक्सपिरियन्स घेऊन आज परत एकदा ऑनलाईन मध्ये ट्राय करतोय करायचा. आता मला माहिती आहे तुम्हाला अपडेट ह्या लवकर भेटतात इन्स्टावर. आता भरपूर पेजेस आले, जेव्हा आपण स्टार्ट केलं तेव्हा पेजेस नव्हते ना, तुम्हाला अपडेट यायचा ना पण व्लॉग बनवायचं. पण आता ढीक झालाय अक्षरशः. सो तुम्हाला अपडेट भेटतात, त्यामुळे तुम्ही म्हणत असाल का बघू, तर तुमच्यासोबत माझा जिव्हाळ्याचा विषय म्हणून बघायला आल्यानो. छान नका होऊ, मला सपोर्ट तुमचा पाहिजे, आणि तुमचा सपोर्ट तो मला पहिल्यापासूनच मिळतोय, म्हणून मी आज ऑनलाईन मध्ये इतकं नाव कमवू शकतोय. आजच्या व्हिडिओमध्ये ही गोष्टी बोलायची गरज मला नाही माहित, पण मी इमोशनल आहे. आणि वाळवा म्हटलं की खूप जुनी आठवणी येतात. पहिल्या जेव्हा आपण स्टार्ट केलं तर वाळवा व्लॉग करायला, तेव्हापासून आपण वाळव्यात जातो. लास्ट इयर नव्हता आलो मी, तो 1 वर्ष सोडा, पण आहेत इमोशनल गोष्टी वाळव्यासोबत पण. सो ह्या वर्षी परत येऊन तिथं काम करायला, तिथं ब्लॉग करायला मजा येईल, आणि त्याचसोबत एवढे साऊंड आहे त्यांना ऐकायला, यांचं कॉम्पिटिशन बघायला पण मजा येईल. आणि तुम्ही हे अपडेट घेऊन टाइमवर 6 जून 2026 ला वाळवामध्ये पोहोचा. जास्त पण गर्दी करू नका, पण या तरी पण नाही यायला तर ब्लॉग आहेच. 5:30 नंतर साऊंडचेक आणि 7 नंतर कॉम्पिटिशन चौकात होतील. त्या हिशोबाने तुम्हाला कधी वाटते तेव्हा या. घरी यायला नाही जमलं तर आपला ब्लॉग तरी येईलच. मी पण येतोय ह्या वर्षी फुल मजा करू. आणि जसं सांगितलं तसं चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हे जे अनालिटिक आहे असं दिसायला नको. सबस्क्राईब करणारेच आपले व्हिडिओ बघणार आहे, न सबस्क्राईब केलेले असं नुसतं बघून जाऊ नका रे. बाकी भेटतो आपण आता ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय साऊंड आहे ही सिरीज आपण परत एकदा चालू करतोय, शोच्या आधी पण आणि शोध नंतर पण. भेटू आता वाळवाच्या ब्लॉग मध्ये.